मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं जातंय। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्वच्छता अभियानांमध्ये सहभागी होत आहेत। या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे नेते मंत्रीगण सुद्धा या स्वच्छता अभियानांमध्ये सहभागी होत असल्याचं आपण सातत्यानं पाहतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपरमध्ये आता दाखल झालेले आहेत, त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो। खासदार मनोज कोटक, मंत्री मंगल प्रभात लोढा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले आहेत। त्यांच्या समवेत ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, त्याच पद्धतीने या घाटकोपरचे भाग्य विधाते आमदार राम कदम साहेब हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस त्या ठिकाणी पुष्पहार करतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या स्वच्छता अभियानाला सुरुवात करतील। स्थानिक लोकप्रतिनिधी देखील यावेळेला उपस्थित असल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, घाटकोपरमधनं आता मुख्यमंत्री या स्वच्छता अभियानाला सुरुवात करणार आहेत। घाटकोपरमधल्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये, कोणकोणत्या वॉर्ड्समध्ये हे स्वच्छता अभियान होणार आहे? सुस्मिता, काय सांगता येईल याबद्दल? खरं तर आपण बघितलं तर हा डीप क्लिनिंग मोहीम जी आहे प्रत्येक रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सोबत केली जाते आणि ज्या पद्धतीचा सगळा आजचा दौरा आहे तो विचारात घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री हे घाटकोपर मधील अमृतनगर या परिसरातनं आपल्या डीप क्लिनिंगला सुरुवात करणार आहे। त्यानंतर त्यांचा दौरा हा एन विभागानंतर कामराजनगर इथे जाणार आहे। राजावाडी रुग्णालयाला ते भेट देणार आहे, तिथल्या स्वच्छतेचा आढावा घेणार आहेत आणि या संपूर्ण दौऱ्याचा शेवट हा ई विभागातील महाराणा प्रताप यांच्या चौकामध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणच्या स्वच्छता मोहिमेचा सुद्धा आढावा ते घेणार आहेत। आजच्या या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत मंगल प्रभात लोढा, राम कदम, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे अशी सर्व मंडळी उपस्थित आहेत आणि एकूणच सर्व विभागांमध्ये सर्व वॉर्ड्समध्ये जाऊन ज्या पद्धतीने रस्ते स्वच्छ केले जात आहेत त्याचबरोबर वातावरणातील एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेची गुणवत्ता सुधारावी याकरता जे काही उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत या सर्व उपाययोजनांचा पाठपुरावा सुद्धा ते करतील। राजावाडी रुग्णालयामध्ये गेल्यानंतर तिथली एकूणच स्वच्छता कशी आहे याच्या विषयी आहेत आणि टप्प्याटप्प्यानं संपूर्ण मुंबईमध्ये दररोज ज्या पद्धतीने ही स्वच्छता केली जाते त्याचा एक संपूर्णपणे डीप क्लिनिंग ड्राईव्हचा आढावा प्रत्येक रविवारी मुख्यमंत्री घेत असतात आणि आज घाटकोपरमध्ये ते उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर आहे सुस्मिता, आणि सातत्यानं मुंबईकरांना सुद्धा आवाहन केलं जात आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की मुंबईकरांनी सुद्धा या स्वच्छता अभियानांमध्ये सहभाग घ्यावा, आपापल्या वॉर्ड्समधली स्वच्छता करण्याच्या अनुषंगानं आपापला सुद्धा खारीचा वाटा उचलावा। यंदाच्या या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये मुंबईकरांचा सहभाग पाहायला मिळतोय का? काय सांगता येईल सुस्मिता त्याबद्दल? नक्कीच मुंबईकरांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण ज्या पद्धतीची ही स्वच्छता मोहीम आहे याच्यामध्ये रस्ते झाडणे किंवा वातावरणातील एकूण धुलीकण कमी करणे याचबरोबर ड्रेनेज लाईन सुद्धा साफ केली जाते। अमृतनगर हा परिसरामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। अमृतनगर सर्कलवरती त्यांनी या संपूर्ण पाहणीचा आढावा केला। आता सक्शन व्हेकल्सच्या जवळ ते आहेत ज्या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात मंगल प्रभात लोढा सुद्धा आहेत आणि सोबत ते आहेत। सरकार आपल्या दारीप्रमाणेच मुंबईमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह करण्यात येतोय। रस्त्यावरती पाण्याची फवारणी स्वतः मुख्यमंत्री करतायत आणि रस्ते स्वच्छ झाले तर कुठेतरी धुळीचं प्रमाण सुद्धा कमी होईल, नागरिकांना श्वसनाचे त्रास होतात तेही कमी होतील याकरता या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि आपण समोर बघतोय की रस्त्यावरची धूळ हटवण्यासाठी जी यंत्रणा मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत करण्यात आलेली आहे याच यंत्रणेच्या मदतीनं रस्ते स्वच्छ केले जात आहेत। सुरुवातीला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रस्ते झाडले जातात, त्याच्यावरचं डस्टिंग हटवलं जातं आणि मग पाण्याची फवारणी केली जाते। आज सकाळपासूनच मुख्यमंत्री येणार म्हणून या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती आणि आता आपण बघतोय की मुख्यमंत्री हे स्वतः
आपल्याला दिसतं आहे की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या संपूर्ण रस्त्यांची स्वच्छता केली जाते। बरोबर आहे, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। घाटकोपर मधली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या डीप क्लिनिंग ड्राईव्ह मध्ये, या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत अनेक लोकप्रतिनिधी देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, त्याचबरोबर मंत्री मंगल प्रभात लोढा देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल देखील आहेत। मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं आवाहन केलेलं आहे की आपला वॉर्ड, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकडे मुंबईकरांनी सुद्धा सहभाग घ्यावा, हारीचा वाटा उचलावा आणि या अनुषंगानं मुंबईकर देखील या स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पालिकेचे अनेक अधिकारी, कर्मचारी सुद्धा या स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। घाटकोपरमध्ये अमृतनगर परिसरात सध्या या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाल्याचं आपण पाहतो आहोत। अमृतनगरमधनं ही स्वच्छता मोहीम जी आहे ती आजूबाजूच्या इतर भागांमध्ये देखील राबवली जाणार आहे। दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले। आमदार राम कदम आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। स्थानिक खासदार मनोज कोटक देखील आहेत आणि मंत्री मंगल प्रभात लोढा देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल देखील आहेत। पालिकेचे महत्त्वाचे अधिकारी देखील आहेत, कर्मचारी सुद्धा आहेत। स्वच्छता अभियानामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेले आहेत आणि सातत्यानं ते मुंबईकरांना सुद्धा आवाहन करतायत की त्यांनी सुद्धा या स्वच्छता अभियानांमध्ये, या मोहिमांमध्ये सहभागी व्हावं। मुंबई शहर, मुंबई पश्चिम उपनगर आणि मुंबई पूर्व उपनगर या सगळ्या भागांमधल्या 5 वॉर्ड्समध्ये एका वेळेला ही स्वच्छता मोहीम राबवली जात असते। आजच्या दिवशी ही जी मोहीम आहे ती घाटकोपर परिसरामध्ये सध्या राबवली जाते। आपण पाहतो आहोत त्याचीच ही दृश्य। घाटकोपरच्या अमृतनगर परिसरातनं या स्वच्छता मोहिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केलेली आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। मुंबई शहर आणि मुंबईतली उपनगर ही स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगानं मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि त्याबरोबरच राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नानं अनेक स्वच्छता मोहिमा सध्या राबवल्या जात आहेत। याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या घाटकोपर परिसरामध्ये आज ही स्वच्छता मोहीम राबवली जाते, ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील सध्या केली जाते। आपण पाहतो आहोत दृश्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। घाटकोपर मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। महानगरपालिकेकडून प्रत्येक परिमंडळातल्या 24 विभागांमध्ये टप्प्याटप्प्यानं या स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत। व्यापक स्तरावर ही सगळी स्वच्छता मोहीम सध्या राबवण्याकडे पालिकेचा कल आहे आणि याच उपाययोजनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्वच्छता मोहिमांमध्ये स्वतः उपस्थित राहत आहेत। घाटकोपरच्या अमृतनगर सर्कलमधनं या मोहिमेला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। मुंबई